खरं बाबासाहेबांवर असलेलं प्रेम आणि म्हणून त्याकरिता आम्हाला आमचं मन असं पाहिजे की आमचं मन ऐकण्याच्या आधी आमचं मन हे एखाद्या कळीसारखं असायला पाहिजे. जर आमचं मन आधीच त्या कोमेजलेल्या फुलासारखं असेल तर काहीच मिळणार नाही. म्हणून आमचं मन असं ठेवायचंय की आम्हाला काहीतरी ऐकायला मिळतं, नवे ऐकायला काहीही मिळू द्या, परंतु जे आम्ही काही ऐकणार त्या ऐकण्यामधून जे बाबासाहेबांचे विचार होते मी असं म्हणत नाही की खरंच मला किती अभ्यास माहिती नाही, कारण बाबासाहेब या भूमीमध्ये येऊन गेलेले आहेत. नक्कीच त्यांचा असलेला गाढ अभ्यास माझ्यापेक्षा कित्येक पटीने आपल्याकडे असणार, परंतु त्याही पेक्षा त्या अभ्यासामधून जे विचार म्हणत आहेत आपण स्वतः तपासा की आज जे आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्यापैकी आमच्या पावनभूमीमध्ये बाबासाहेबांनी ज्यांनी सांगितलं आणि बाबासाहेबांनी केलेले बाबासाहेबांचे विचार तंतोतंत जोडणारे आहेत का? आम्ही या पात्रामध्ये बसतो का? खरंच ही शिकवण आमच्याकडे आहे का? आम्ही संविधान म्हणतोय, जय भीम म्हणतोय, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद म्हणतोय, बाबासाहेब की जय म्हणतोय, पण हा बोलण्याचा अधिकार आम्हाला आहे का हे आम्ही स्वतः तपासावं. जर आम्ही याच्यामध्ये बसत नसेल तर आम्हाला तो सुद्धा अधिकार नाही. आणि म्हणून सुरुवात करण्याच्या आधीच मी म्हणतोय माझं कान, माझं शरीर कुठेही असलं तरी चालेल, परंतु माझं मन हे इथे ठेवायचं. आज बाबासाहेबांची ही जयंती आहे, ती नुसती जयंती नाही. बाबासाहेबांचे विचार मला